हिंदू धर्मात दिवाळी या सणाला खूप महत्त्व आहे. हा हिंदूंचा सर्वात मोठा सण असतो. लोक वर्षभर दिवाळीची वाट बघत असतात. दिवाळीच्या आधीपासून तयारीला सुरुवात करतात. 5 दिवसांचा दीपोत्सव उत्सवादरम्यान लोक घरं सजवतात, दिवे लावतात, नवीन कपडे घालतात, नवीन प्रकारचे पदार्थ बनवतात, मिठाई खातात. या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवाळीच्या दिवशी आपण धनसंपत्तीची देवी लक्ष्मी, श्री गणेश आणि देवी सरस्वती यांची पूजा करतो, जेणेकरून त्यांच्या कृपेने वर्षभर भरपूर संपत्ती आणि समृद्धी राहते. यंदाची जी दिवाळी आहे ती 12 नोव्हेंबर 2023 रोजी साजरी होणार आहे. तर या दिवशी नरक चतुर्दशी पण आहे आणि लक्ष्मीपूजन पण आहे. तर कार्तिक अमावस्या 12 नोव्हेंबरला दुपारी 2:44 सुरू होणार आणि 13 नोव्हेंबर 2023ला 2:56 समाप्त होणार. तर या पद्धतीने लक्ष्मीपूजनाचा जो शुभ मुहूर्त आहे तो संध्याकाळी 5:40 सुरू होतो तर 7:36 असेल. या काळात देवी लक्ष्मीची पूजा केल्याने अपार सुख आणि समृद्धी प्राप्त होते. यंदा दिवाळीत ग्रहताऱ्यांची स्थिती अतिशय शुभ असणार आहे. अशावेळी एखाद्या शुभ मुहूर्तावर विधीनुसार लक्ष्मीची पूजा केल्याने खूप मोठा आर्थिक लाभ आपल्याला होऊ शकतो. दिवाळीला लक्ष्मीला प्रसन्न कसं करायचं असतं, तर दिवाळी हा सण जो आहे तो आनंदाचा आणि समृद्धीचा सण असतो. हिंदू धर्मात लक्ष्मीला संपत्तीची देवी असं म्हटलं जातं. या दिवशी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. लक्ष्मी ही धनाची देवी आहे. तर या दिवशी दिवाळीत लक्ष्मीजींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर घराची स्वच्छता आपल्याला ठेवायची आहे. घराच्या भिंती सजवायच्या आहेत. दिवाळीत घरासमोर रांगोळी काढली पाहिजे. नंतर दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाच्या वेळेस देवीची स्थापना आपल्याला व्यवस्थित करायची. त्यानंतर कलशाची स्थापना करायची आहे. लक्ष्मी गणेशाची मूर्ती याची पण आपल्याला स्थापना करायची आहे. आणि दिवाळीत देवीला प्रसन्न करण्यासाठी तिला हळदीचा टिक्का आपल्याला लावायचा आहे. त्याच्याने देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर नेहमी सतत अशी राहील. त्यानंतर आपल्या पैशाच्या समस्या दूर होतात. लक्ष्मीच्या पायावर हळद किंवा टिळा लावा. तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावा. त्याच्यात 5 वाती लावा आणि लक्ष्मी मंत्र वगैरे जप करून आपण लक्ष्मीला हे प्रसन्न करू शकतो. आता लक्ष्मी मंत्राला कोणता मंत्राचा जाप करायचा आहे? ओम श्री ह्रीं श्री कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्री ह्रीं श्री ओम महालक्ष्मी नमः. तर हा मंत्र आपल्याला देवी मातेसमोर बसून म्हणायचा आहे. दिवाळीमध्ये लक्ष्मी आणि श्री गणपतीच्या पूजेला खूप महत्त्व आहे. त्यांच्या पूजेशिवाय हा सण अपूर्ण मानला जातो. पण मग लक्ष्मीची पूजा तर आपल्याला समजते, पण मग गणपतीला का एवढं महत्त्व दिलं जातं? कारण काय आहे, लक्ष्मी ही संपत्तीची देवी आहे आणि आपण सर्व जाणतो की ती संपत्तीची देवी माता लक्ष्मीच्या कृपेने ऐश्वर्य आणि वैभव्य प्राप्त होऊ शकतं. कार्तिक अमावस्येच्या पवित्र तिथीला धनदेवतेला प्रसन्न करून समृद्धीचे आशीर्वाद मागितले जातात. दिवाळीपूर्वी येणारा शरद पौर्णिमा हा सण लक्ष्मी देवीच्या जयंतीप्रमाणे आपण साजरा करतो. पण मग गणपतीच्या पूजेला का महत्त्व आहे? कारण गणपती बुद्धीची देवता असते. हिंदू धर्मात गणपतीच्या पूजेशिवाय कोणतीही पूजा किंवा विधी सुरू होत नाही. दिवाळीत गणपतीची पूजा करण्याचं हे पण एक कारण आहे. तसेच धनदेवीच्या उपासनेतून समृद्धीचे आशीर्वाद मिळाल्यानंतर माणसाला सद्बुद्धीची गरज असते, जेणेकरून तो पैसा योग्य कामासाठी वापरू शकेल. हे प्रथम पूज्य गणपती आम्हाला बुद्धी आणि योग्य मार्गावर पुढे जाण्याचे वरदान दे, ही प्रार्थना दिवाळीला गणपतीला पूजा करताना करायची असते. पौराणिक कथेनुसार दिवाळी साजरी करण्यामागचे एक कारण असे आहे की 14 वर्षाचा वनवास भोगल्यानंतर भगवान श्रीराम रावणाचा वध करून अयोध्येमध्ये परतले होते. तेव्हा लोकांनी दिवा लावून हा सण साजरा केला होता. तेव्हापासून दीपोत्सव करून दिवाळी साजरी केली जाते. तर या दिवशी लक्ष्मीची पूजा देखील केली जाते. हिंदू धर्मामधील प्रमुख सणांपैकी दिवाळी हा सण महत्त्वाचा असून त्या दिवशी लक्ष्मीपूजन करण्याचा हा आनंद साजरा केला जातो. अंधकाराकडून प्रकाशाकडे जाणाऱ्या या दीपोत्सवात उत्तम आरोग्याच्या प्राप्तीसाठी, धनत्रयोदशी, धनधान्य समृद्धी लाभण्यासाठी लक्ष्मी कुबेर पूजन मोठ्या भक्तिभावाने केले जाते. अनेक घरांमध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्री सूक्त पठणही केले जाते. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतरच सुरू होते. तर या दिवशी आश्विन अमावस्येला संध्याकाळी घरोघरी, दुकानात, ऑफिसमधून सोन्या चांदीच्या पेढ्यातून
आणि आपला व्यवसाय उद्योगातून लक्ष्मीपूजन हे केले जाते. आपल्या घरात आपण सोने नाणे तसेच आपल्याकडील पैसे नाणी याची आपण पूजा करतो. व्यापारी वर्गात देखील लक्ष्मीपूजन खूप महत्त्वाचे आहे. या दिवशी सर्व हिशोबाच्या वह्यांचे त्यांच्याकडून पूजन केले जाते आणि नवीन हिशोबाची वही जी असते ती व्यवहारामध्ये चालू करण्यास सुरू होते. तर आता जिथं आपल्याला पूजा करायची आहे ती जागा पहिले छान अशी पुसून घ्यायची स्वच्छ पाण्याने. त्यानंतर त्यावर चौरंग किंवा पाट तुम्ही ठेवा, त्याच्यावर लाल कपडा अंथरायचा आहे. मग आपल्याला पहिले दीप प्रज्वलित करायचं आहे आणि पूजेला सुरुवात करायची आहे. मग आपण कलश स्थापन केला. त्यानंतर लक्ष्मीचा जो फोटो आहे तो ठेवला. त्यानंतर धन्वंतरी देवता किंवा कुबेर देवता असेल, धन्वंतरी म्हणजे विष्णू पण त्यांना आपण मानतो विष्णू स्वरूपात, तर त्यांचा फोटो आपण हा ठेवू शकतो. नंतर आपण गणपतीची स्थापना केली, त्याला आपण अभिषेक केला दुधाने पाण्याने. आणि आता आपण कुबेर जे आहे कुबेराची ही स्थापना आपण ही करतो आहे. तर कुबेर हा खजिनदार आणि संपत्तीचा स्वामी हा मानला जातो. दिवाळीच्या दिवशी समृद्धीचा आशीर्वाद देण्यासाठी लक्ष्मी जी आहे रात्री प्रत्येक घरात जात असते. आपल्या घरात देवीचे स्वागत करण्याचे चिन्ह म्हणून पूजा विधीच्या वेळी मुख्य दरवाजा आपल्याला उघडा ठेवावा लागतो. धार्मिक कथानुसार कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येला समुद्र मंथनातून माता लक्ष्मीचा जन्म झाला आहे असं मानलं जातं. तर अश्विन अमावस्येच्या रात्री माता लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य स्थान शोधू लागते. जिथे स्वच्छता, सौंदर्य, रसिकता, उद्योगप्रियता, श्रम असतील तेथेच लक्ष्मी आकर्षित करते. ज्या घरात चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, धर्मनिष्ठ, संयमी, क्षमाशील माणसे राहतात तेथे राहणे लक्ष्मीला खूप आवडते. दिवाळीमध्ये ज्या घरामध्ये स्वच्छता असते त्या घरामध्ये लक्ष्मीचा प्रवेश होत असतो. तर आता इकडे मी स्वामींच्या मूर्तीला पण अभिषेक करून घेतला आहे. तर बघा लक्ष्मी काय आहे, आता माझ्यासाठी लक्ष्मी म्हणजे प्रत्येकासाठी वेगवेगळं असेल. तर म्हणजे माझ्यासाठी लक्ष्मी म्हणजे आपलं लक्ष्मीपूजन असतं. तर आपले स्वामी पण आपल्या लक्ष्मी स्वरूपच आहे. त्यानंतर आपले पैसे असतात आणि आपलं सोनं नाणं असतं. तर ही खरी लक्ष्मी असते. तर ह्या लक्ष्मीचं आपण हे पूजन करायचं असतं. तर स्वामींनाही बघा किती छान असं लाल आणि पिवळ्या कलरचे मी कपडे परिधान केले आहे. हे मी अक्कलकोटवरून आणले होते. तर त्यांचा पण मी अभिषेक करून ही इथं पूजा करून घेतली आहे. आता इथं आपण खोबऱ्याच्या वाटीमध्ये मी लाह्या आणि हे बत्ताशे याचा हा नैवेद्य हा दाखवून घेतला आहे. आता लक्ष्मीचा आणि कुबेर विष्णू भगवानाचा आपण पूजा करून घेऊ. त्यांना हळद, कुंकू आणि अक्षदा आणि फूल हे अर्पण करून घेऊ. काही जण लक्ष्मी आणि गणपतीच्या वेगवेगळ्या मूर्तींची पूजा करतात. तर काही जण लक्ष्मी, गणपती आणि सरस्वती यांच्या एकत्रित प्रतिमेची पूजा करतात. यामागचा अर्थ असा आहे की लक्ष्मी ही संपत्तीची देवता आहे, गणपती ही बुद्धीची देवता आहे आणि सरस्वती ही ज्ञानाची देवता आहे. बुद्धीचा वापर ज्ञान मिळवता येतो वापर करून, तसेच ज्ञानाचा वापर करून संपत्ती मिळवता येते आणि संपत्तीचा योग्य वापर करायला बुद्धी आणि ज्ञान दोन्ही लागते. आता मी इथं जे श्रीयंत्र आहे, तर माता लक्ष्मीसाठी आपण हे श्रीयंत्र आपल्या घरामध्ये आणतो. मी अगोदरच ते मंदिरात स्थापन केलं होतं. तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण श्रीयंत्राला देखील अभिषेक करायचा आणि श्री सूक्तचं पठण करून आपण किंवा मग तुम्ही लक्ष्मी मातेचा महालक्ष्मी मंत्र किंवा मग तुमचं जी कुळदेवता असेल तिचं नाव घेऊन पण तुम्ही श्रीयंत्रावर कुंकुमार्चन विधी हा करायचा असतो. तर हा कुंकुमार्चन विधी या दिवशी नक्की करा वेळ काढून. त्याच्याने खूप सारे आपल्याला आर्थिक आणि सगळ्या गोष्टीचे हे लाभ होत असतात. तर मी इकडे श्रीयंत्रावर हे कुंकुमार्चन हे करून घेतलं आहे. आता श्रीयंत्रावर आपण कमळगठ्ठ्याची माळ ही ठेवतो. तर ती कमळगठ्ठ्याच्या माळाचं देखील आपण इथं छान असं पूजन करून घ्यायचं आहे. हळद, कुंकू, अक्षदा आणि त्याला फूल अर्पण करायचं आहे. आता आपल्याकडे जी गजलक्ष्मी असेल तर ती गजलक्ष्मी देखील आपण इथं स्थापन करून घ्यायची आहे. आणि मी त्यानंतर आपली जी कुळदेवता आहे तर कुळदेवतेचंही आपण इकडे स्थापन करायचं आहे. हळद, कुंकू, अक्षदा आणि फुलं अर्पण त्याला करायचं आहे. त्यानंतर इथं आपण माझ्याकडे दक्षिणावर्ती शंख होता, तर दक्षिणावर्ती शंखाची स्थापना इथं मी करून घेतली आहे.
मग ही जी केरसुणी असते ते खाली स्वस्तिक आपल्याला काढायचं आहे तांदळाच्या राशीचं, आणि त्या स्वस्तिकेवर ही केरसुणी पहिले तुळशीजवळ ठेवायची आहे आणि संध्याकाळ झाली की तुळशी जवळून मग ती इथं स्वस्तिक काढून त्याच्यावर ठेवायची आहे. नंतर ही हिशोबाची एक वही आपली घ्यायची आहे, त्याच्यामध्ये आपल्याला कुंकवाने असं शुभ लाभ हे लिहायचं आहे. तर कुंकवाने शुभ लाभ लिहून ही हिशोबाची वही आपण मग दरवर्षी ही नवीन करायची असते. म्हणजे आता लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पूजा झाली की मग आपण हिला वापरायला घेऊ शकतो. तर हे बघा, ह्या पद्धतीने मी इकडे सोने आणि काही माझं धन होतं, पैसे होते, हे तिजोरीतच राहतात पैसे. दरवर्षी मी हेच पूजते, याचीच पूजा करून हे परत आपण तिजोरीमध्ये ठेवायचे असतात. तर ह्या पद्धतीने माझं लक्ष्मीपूजन इकडे झालेलं आहे. मी इकडे हा कलश पण बनवला आहे नाणींचा, त्याचा पण मी व्हिडिओ नक्कीच टाकेल की कलश कशा पद्धतीने बनवला आहे. सगळी मांडणी आणि पूजा ही माझी पूर्ण झालेली आहे. तुम्ही रांगोळीही काढू शकतात. मी रांगोळी न काढता फुलांनीच त्याची सजावटही केलेली आहे सगळीकडे. नंतर आपल्याला गणपतीची आरती म्हणायची आहे. मग आपल्याला महालक्ष्मीची आरती म्हणायची आहे. लक्ष्मीची आरती म्हणा, त्यानंतर स्वामींची आरती आपण म्हणू शकतो, आणि मग नंतर आपण आपली जी कुलदेवता आहे तिची देखील आरती आपण इथं म्हणू शकतो. तर या पद्धतीने आरती करून घ्यायची आहे. धूप आपल्याला दाखवायचा आहे, घंट्याचा नाद करायचा आहे, आणि मग लक्ष्मी मातेला हात जोडून वंदन करायचे आहे पूर्ण परिवाराने, आणि तिच्याकडे आपलं घरामध्ये सुख शांती वैभव लाभू दे ही प्रार्थना आपल्याला लक्ष्मी मातेला करायची आहे. देवी लक्ष्मी आणि भगवान गणेशाचा आशीर्वाद मिळण्यासाठी दिवाळीला त्यांच्या आवडीचा नैवेद्य आपल्याला त्यांना दाखवायचा आहे किंवा अर्पण करायचा आहे. यासाठी लक्ष्मीला मखाना, बत्ताशे, हलवा, खीर, डाळिंब किंवा सुपारी अर्पण करू शकतो. तर बघा, ते मटके ठेवलेले आहेत, त्याच्यामध्ये मी फराळाचं सामान ठेवलं आहे. एका ह्याच्यात चकली आहे, लाडू आहे, एका ह्याच्यात ड्रायफ्रूट्स आहे, एका ह्याच्यात मखाना आहे, आणि एका ह्याच्यात चिवडा आहे, आणि त्यानंतर बत्ताशे वगैरे मी खोबऱ्याच्या वाटीत ते ठेवले होते. तर श्री गणेशाला पिवळ्या रंगाची मिठाई आपल्याला अवश्य अर्पण करायची. हे आरती झाली, आता तुम्ही पण आरती घेऊन घ्या, तुम्हाला पण मी आरती दिली. तर पिवळ्या रंगाची मिठाई आपल्याला श्री गणेशाला द्यायची आहे. असे केल्याने घर नेहमी ऐश्वर्याने आपलं भरलेलं राहतं. तर ह्या पद्धतीने ही माझी पूजा संपूर्ण झालेली आहे. खूप छान पूजा झाली, खूप मस्त वाटत होतं, प्रसन्न वातावरण वाटतं, सगळीकडे दिव्यांचा प्रकाश लखलखाट असा मस्त वाटत होता. तर ही पूजा झाली. त्यानंतर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला रात्री 12पर्यंत घराचे दरवाजा खिडक्या उघड्या ठेवायच्या आहे. सगळीकडे दिवा हा तेवत राहू द्यायचा आहे. त्याच्यातलं तेल संपलं तर परत आपल्याला टाकायचं आहे. तर 12पर्यंत आपल्याला दरवाजा हा उघडा ठेवायचा आहे, कारण 12 वाजता लक्ष्मी प्रत्येकाकडे जात असते, प्रत्येकाच्या घरी येत असते. तर लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी आपल्याला तयार राहायचं आहे. 12 वाजेपर्यंत आपण घराचे दरवाजे उघडे ठेवायचे आहेत.